हाय, नमस्कार फ्रेंड. शुभ सकाळ, राम राम. आज म्हणलं थोडे झाडं लावून घेऊया रिपोर्टिंग करण्यासाठी. तर आज आपण आमच्याकडे जे जेट प्लॅन आहे त्याचं आज आपण रिपोर्टिंग करणार आहे. मागच्या आठवड्यात एकाचं केलं, आता दुसरं एक झाड आहे ते पण त्याचं पण आता आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे, ते तुम्हाला दाखवतो. तर त्यासोबत आता आपण चंदनाचे झाडं, चंदनाचे बिया मी 2 वर्षापूर्वी ऑनलाईन मागवलेल्या, त्या आज मला सकाळी सापडल्या. तर त्या 105 बिया आहेत, ते पण लावायचं आज नियोजन केलेलं आहे. रक्तचंदनच्या बिया होत्या, त्या ऑनलाईन मागवलेल्या आहेत. ते आता सकाळी पाण्यामध्ये भिजत टाकलेल्या आहेत. 48 तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार, त्याच्यानंतर ते लावणार. त्याच्यासाठी आपल्याला आता पिशव्या, तसेच आपल्याला प्लॅस्टिकच्या बॉटल वगैरे चे नियोजन करायचं आहे. तर आज आम्ही पहिल्यांदा आपण जे आपल्याकडे जेट प्लॅन्ट आहे त्याचा आधी रिपोर्टिंग करूया. नंतर रक्तचंदनाच्या झाडाचं पुढच्या आठवड्यात किंवा 2-4 दिवसात त्याची जे सीड आहे त्याची आता आपण लागवड करूया. ते पण तुम्हाला कशाप्रकारे लागवड करणार ते पण दाखवतो. आणि त्याच्यासाठी जी माती लागते ती आपण आज सगळी तयारी करून घेतलेली आहे. तर बघूया, आज आपण रिपोर्टिंग करूया. प्रकारे आपण रक्तचंदनाच्या बिया लावण्यासाठी आपण माती तयार करून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला गोबरची खाद जी असते, आपण शेणखत म्हणतो, ते पण आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे 3 थर केलेले आहेत. पहिल्या थरामध्ये आपलं जे शेणखत, त्याच्यानंतर राईस असते जे आपले भाताची हे केल्यानंतर जे बारीक कण येतात ते, आणि माती. ही मातीमध्ये आपण वाळू आणि हे सगळं एकत्र करून आपण हे बेड तयार केलेलं आहे. तर याच्यावरती पाणी टाकायचं आणि 2-4 दिवस असंच ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला ते लागवड करण्यासाठी किंवा आपल्याला जे कुंड्या किंवा पिशव्या भरण्यासाठी घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे शेणखत वगैरे सगळं आपण करून हे बेड तयार केलेलं आहे. आज याच्यावरती पाणी टाकणार आणि 2 दिवस तसंच ठेवणार उन्हामध्ये. त्याच्यानंतर आपण त्या पिशव्या भरायला घ्यायच्यात आणि रक्तचंदनाच्या पण बिया ज्या आहेत त्या आपण 48 तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची आपण लागवड करणार आहे. एकूण 105 बिया आहेत, त्याची आपण लागवड करणार आहे. तसे आपण जे वेस्टेज असते, जे पिण्याच्या बॉटल वगैरे असतात, बिस्लरीच्या वगैरे बॉटल वगैरे असतात, ते आपण फेकून देतो. तर त्याच्यात आपण ते सर्व रक्तचंदनाच्या बियाची लागवड करणार आहे किंवा बिया आपण लावणार आहे. त्याच्यासाठी आपण बाटल्या पण आणलेल्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे ह्या सगळ्या बाटल्या आणलेल्या आहेत. तसे कॅसुला, जे जेट प्लॅन्ट म्हणून आपण लकी प्लॅन्ट म्हणतो, त्याच्यात आपण रिपोर्टिंग करणार आहे. त्याच्यासाठी आपण सगळी माती वगैरे तयार केलेली आहे. आपल्यासमोर घराचं काम चालू होतं. बारीक विटाचे कणं वगैरे आलेले आहेत, ते आपण एकत्र गोळा केलेले आहे सर्व आणि आता आपण याच्यात टाकलेले आहेत. आणि हे आपल्याला सकाळी फिरायला गेलतो तेव्हा आपल्याला हे पडलेलं भेटलेलं, ते आता आपण घराकडे आणलेलं आहे. त्याचा यूज आणि त्याचा पण आता आपण वापर करणार आहे. आणि त्याच्यासाठी जी माती लागते ती मागच्या आठवड्यामध्ये आपण एक पिशवीभर तयार करून ठेवलेली आहे. ती पिशवी तिकडे समोर ठेवलेली आहे. त्या पिशवीतली माती आपण याच्यात वापरणार आहे आणि त्या झाडाचं आता आपण रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. आणि जे आपण मागच्या आठवड्यामध्ये जे ॲडेनियम डेझर्ट रोजची जे आपण झाडं लावलेली होती, ती सर्व झाडं आपली जगलेली आहेत. हे बघा, अशा प्रकारे ती 1 आठवडा झालेला आहे, सर्व झाडं जगलेली आहेत. एकूण 50 झाडं आपण लावलेली आहेत आणि त्याच्यासोबत प्लॅस्टिकच्या बॉटल वगैरे जे असतात ते पण आपण 10-12 भरलेल्या आहेत. त्या पण सर्वपणे जगलेले आहेत. एकही झाड किंवा काही मेलेलं नाही. त्याच्यामुळे आता आपण त्याची त्या पिशवीमध्ये आता जे उरलेले आहेत, जे शीड खाली आहेत, की जे आपले रोप आहेत, ते आपण त्याच्यात लावणार आहेत. आणि हे सर्व आमचे गच्चीवरची झाडं आज आपण बघत आहेत. या प्रकारे आता आपण पहिल्यांदा रिपोर्टिंग करून घेऊया, त्याच्यानंतर आपण पुढचं नियोजन करूया. या प्रकारे हे झाड आपण बारक्या कुंडीमध्ये होते, ते आता आपण मोठ्या याच्यात लावूया. थोडं वाकडं झालेलं आहे, त्याच्यासाठी आपण आता नवीन कुंडी करणार आणि त्याच्यात बारीक बारीक पण जे पानं पडतात त्या पानाबंद पण त्याला फुटवे येऊन या प्रकारे अजून त्याच्यात रोपं पण तयार झालेली आहेत. ते पण आज आपण दुसऱ्या याच्यात लावणार आहे. तर पहिल्यांदा आधी हे लावून घेऊया आणि त्याच्यानंतर इतर जे झाड आहे ते प्लॅस्टिकच्या याच्यात आपण लावूया. तर चला पहिल्यांदा याची लावूया. हे बघा मित्रांनो, जेट प्लॅन्ट किंवा कॅर्सुला वगैरे असे याला म्हणतात. वास्तुशास्त्रानुसार हे लक्ष्मी प्लांट देखील म्हटले जाते. हे धन खेचून आणणारे झाड म्हणून संबोधले जाते. जे आपले इंटरेस्ट असतो, जे आपला दरवाजा असतो, मेन दरवाजा, त्याच्या बाजूला हे झाड लावलं जातं. तर आता आपण याची रिपोर्टिंग या
या मडक्यामध्ये आपण करणार आहे. तर आता पहिल्यांदा याची आपण रिपोर्टिंग करूया, त्याच्यानंतर तुम्हाला मी झाड दाखवतो. आणि त्या याच्यामध्ये हे बारीक बारीक पण रोपं तयार झालती पानं पडून पडून. आता याची पण आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. तर आता आपण याची पहिल्यांदा करून घेऊ, नंतर इतरांची करूया. तर चला मग. तर मित्रांनो, आता आपण हे रिपोर्टिंग केलेलं आहे झाड. आता याला आपण खाली न्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. आज एक दिवस याच्यात काय पाणी टाकणार ना, उद्या किंवा परवा याच्यामध्ये पाणी टाकायचं, म्हणजे हे झाड मरत नाही. या झाडाला कमीत कमी पाण्याची आवश्यकता असते. आठवड्यातून एक दिवस जरी पाणी टाकलं तरी चालतं. उन्हाळ्यामध्ये आठवड्यातनं एक दिवस, हिवाळ्यामध्ये 15 दिवसातनं एक, आणि पावसाळ्यातनं 20 दिवसातनं एकदा जरी पाणी टाकलं तरी चालतं. हे जास्त पाणी जर असं तर हे झाड पूर्णपणे कुजून जातं. याच्यासाठी कमी पाण्यावरती आणि एक चांगलं झाड, लकी वास्तुशास्त्रानुसार लकी झाड म्हणून देखील याला संबोधलं जातं. तर हे नक्कीच आपल्या घरामध्ये असावं. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तसे या व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आम्हाला देखील प्रोत्साहन भेटेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय, धन्यवाद.